टाइम आहे सकाळी भावांनो सगळे उठलेत. सकाळ भावांनो आता आपण निघालोय. पालखी बघू शकतात पुढे चालते. आपण पालखीला खांदा दिलेला. आपण चालतोय पालखी सोबतच चालू आपण. महाराज की जय. आपल्या पालखी घेतलेली बघा. आपण त्याला सांगितलेलं 10 मिनिटं झाली पालखी घेऊन त्याला. आता तो घेतोय काय पीर बाबापर्यंत घ्यायला सांगितलंय. बघूया पीर बाबापर्यंत घेतो की नाही. मागे होणार आहे मला ते तर माहिती आहे. जवळच आहे पीर बाबा. आता आपण नाश्त्यापर्यंत पालखी घेतो. तो आता चॅलेंज लावलं त्यांनी माझ्यासोबत. पीर बाबापर्यंत घेतो. बघूया ना काचा कशा टाकले. बघा भावाने एक नंबर आहे. पण आला. आपण आता चालतोय पीर बाबाला पोचलोय बा. आपली पालखी थांबेल तिकडे 5-10 मिनटं. आपण तिकडे नाश्ता करूया. नाश्त्याला उपमा आहे वाटतं. उपमा खाऊया आणि निघूया. या नाश्त्याला उपमा आहे. उपमा ठीक आहे. हे फोडणीचा भात. पुढे आहे ना फोडणीचा भात येत आहे. पुढेचा बाळा चमचे घेऊन मागे कुठे आलाय. पहिले चमचे घेते घ्या आता. तू पण फोडणीचा भात घालतोय बाळा. चालेल खा. सगळ्यांनी खावा. तर बघा नाश्ता करतो आपण सगळे. त्याला नाश्ता करतो. तिकडे पण बसले. फोटो पण काढतोय. पाया पडायला माणसं आली आहेत. पाया पडतायत. आपण पण नाश्ता करतो तोपर्यंत. तर भावांना आपण निघालोय नाश्त्याच्या स्पॉटवरनं. पालखी ती मागे येते. आम्ही चालत निघालो. निशाणीला पुढे गेली. आता ती दिसणार नाही. निशाणीवाला आधीच गेले 4 जण. आता आपण चाललोय मागून. हळूहळू चालायचं आहे रमत गमत. पण लवकर पोचायचं. जाऊया. आता आपला स्पॉट नाश्त्याच्या इकडनं दाखवत होते 14 किलोमीटर. बघूया तर जास्त ब्रेक न घेत आपण चालूया. मित्रांनो आपण आता ब्रेक घेतला इथे हॉटेलमध्ये. पालखी तिथे थांबली आहे. सगळे नाश्ता करतायत. मिसळपाव खातोय. डोसा आलाय. आपला अजून यायचा बाकी आहे. आपला डोसा आलाय आलेला आहे. पण आलाय. ओंकारचं यायचा बाकी आहे. घेऊन येईल तो आताच आलाय. आपण दोन सुरुवात करूया. आपण डोसा खायला सुरुवात करूया. बघूया. तर भावांनो आता आपण नाश्ता केलाय. आता आपण निघतोय. ते बघा सगळे तयार झाले. आपण हॉटेल ग्रीन व्ह्यूला थांबलेलो. आपण आता पोचलो आरतीच्या स्पॉटवर आहे बा. तुमच्याशी भावावे निर्माण. आपण निघालोय म्हणजे वेळ झाला. 15-20 मिनटं झालेत आपल्याला निघून स्पॉटवरनं. आरतीच्या आता आपण चालतोय. फुल सुनसाम रस्ता आहे. मी आणि हात चालतोय. बाकीचे अजून 4-5 जण आहेत. भरपूर मागे सगळे असे लांब लचक बसलेत सावली बघून. पण आम्ही थांबायचं ठरवलं. आम्ही चालतच आहे. डायरेक्ट जिथे पालखी थांबेल तिकडेच आपण थांबायचं. आता जाऊया मस्तपैकी. सुमसाम रस्ता. ऊन पण असतं कडक आलाय ना. तापताय. नदीवर चाललोय भावनो. माझी तिथे मस्त आहे की बाहेर झोपलो. साबाने याची वाट बघत होतो. आलोय बघ नदी बघा. की आपल्याला तिथे आंघोळ करायची. आता कडक व्ह्यू पण येतो इकडनं. तर बघा आपल्याला नदी आहे. तर इथेच आंघोळ करायला उतरायचे. आपण आंघोळ करू मग भेटूया. जागे आलोय बाहेर. नेक्स्ट शिफ्ट आलेली आहे आतमध्ये. टकल्या बाजूला टाकला कसं वाटतं. आता आपण इथे आंघोळ लोक आंघोळ करतो. मजा करतात नदीमध्ये किंवा केसांना साबण लावतो. हा अदरवाईज एकच पूर्ण साबणाचा फेस करून सफेद बनलाय.
मला स्वतःला पाठीला साबण लावता येत नाही म्हणून त्याला लावायला छान झालं आहे. किंवा ती नदी तिकडे खाली आतमध्ये आंघोळ करताय. निघालं आता मी आणि अंट्या तो तेजा विजा आपल्या सोबतचे पुढे गेले. मग जाऊ ओमकार वगैरे हर्षद सगळे अजून आंघोळ करतात पाणी घेऊन. पण आता पुढे जर आपल्याला आता लवकर पोचायचं आहे 10 मिनटात कवर करायचं. त्याला खेचतोय मी आता डायरेक्ट खेचून जाऊया पटकन पोचू लवकर जाऊन झोपू. पालखी पोचली आहे हॉल्टवर. आला आहे ग्रुपवर मेसेज. आता पटकन जाऊया आणि झोपूया. गणपती बाप्पा ओम साईनाथ. बाबांना नैवेद्य दिलंय आणि हॉल्टवर पोचलोय. पालखी आतमध्ये आहे मंदिरात. जाऊया आपण जेवूया आधी मग तुम्हाला सगळं दाखवतो. चला इकडे वाढणार आहे वाढ भातो. हां फ्राय राईस नको देऊ साधाच भात दे. फ्राय राईस देतो. बस 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 बस. अरे बस करा रे. बस बस बस. भाजी घाल भाजी घाल. बस सायरम लोणचं द्या. तिकडे आपला हॉल्ट आहे. जेवलो निघालो डायरेक्ट. थांबलोच ना आम्ही. बघा निशाणी घेऊन निघालो आहे. अंडे पण निघालं आहे डायरेक्ट. आता आपण हॉल्टवरच जायचं आहे. तिकडे आपण आता थांबलो आहे. ठोकलो आहे. इथे हॉटेल आहे तिकडे थांबलो आहे. जरा ज्यूस बीस पिऊया आणि निघूया. जरा आता 48 मिनटात दाखवत आहेत आम्हाला. मग आम्ही थोडा बसतो जरा आराम घेतो. नॉनस्टॉप चाललो आहे. पुढे काय ते दुकानं नाहीत आपल्याला. तिकडनं डायरेक्ट तिकडे सुटूया. ते निशाणी तर चालतेच आहे. हो ना आपण चालतो आहे आणि आपले वांदे लागले आहेत. बघा थकलो आहे पूर्ण. आत्ताच आपण तिकडे हॉटेलमध्ये बसून पाणी पियालेलो. तिकडून निघून आपल्याला अर्धा पाऊण तास झाला आहे. गळा असा सुकलासा वाटतं आहे ना मागासपासून. पाणी अजून पिवं असं वाटतं आहे. बघा पुढे आपण चालतो आहे. हा इथे हॉटेल पण आपण थांबणार नाही. आपण डायरेक्ट चालतच सुटणार आहे. कारण की आपल्याला काळोख व्हायच्या आत पोचायचं आहे. नंतर ह्या गाड्या बेकार चालतात आणि आपल्याला त्रास होणार. चालायला जमणार नाही. म्हणजे गाड्या बघणार नाही कुठे चालतो. आपण आता चालतो आहे. आपण कसा आता कचरा स्टेशन इथपर्यंत पोचलो आहे. आता पुढे आपण हळूहळू चालत जायचं आहे. काळोख लय झालं आहे. गाड्यांच्या लाईटीवरच चालतो आहे. मागे भावांनो साईबाबांचा एवढा आशीर्वाद आहे ना आपल्यावर. मगाशी बसायला भेटलं. आता जस्ट आपल्याला देवा पाणी देऊन गेला आहे. असं वाटतं ना मस्त. त्याचा पाण्याचा कंटेनर संपलेला. तो पाणी आणायला गेला. त्याने सांगितलं पालखी लय लांब राहता. आम्हीच पुढे आहे. आम्ही आणि आमच्या पुढे निशाणी आहे. त्याचा थोड्या वेळाने ती अर्धा पाऊण तासात पोचेल. त्यांच्या अर्धा तासात मागे आम्हीच आहे. बस आता लवकरात लवकर पोचतो आहे. कचरा घाट जाऊन एकदाचे झोपायचं आहे. आता आम्ही एकच हॉल्टमध्ये घेणार आहे. पुढे एक राईटला हॉटेल आहे. हॉटेलला थांबणार आहे मस्तपैकी. इकडे काहीतरी खाऊ नाहीतर झोपू तरी. फोन चार्जिंगला लावणार आहे आणि झोपणार आहे. आता साईराम भावांनो आता आपण बसलो हॉटेलमध्ये. बघा आताच नाश्ता करून झाला आपला. वडापाव खाल्ला. आपण निघतो आहे. मस्तपैकी लस्सी पण पियालेलो. स्मूथ लस्सी. आता निघू. आता इकडनं फक्त 15-20 मिनटावर हॉल्ट दाखवत आहे. आताचे 7:30 वाजलेत. आपण 8 वाजेपर्यंत पोचू आता हॉल्टवर. मस्त जाऊन झोपूया. आता कळलं आहे पालखी अजून लय लांब आहे. पालखीला आता इथेच यायला अजून 1.5-2 तास लागतील. पालखी येईल केव्हा माहीत नाही. एकदा विचार केला पालखीसोबतच चालू थांबूया हवं इथे. पण नको आता. तर आता पुढे कचरा घाटाचा पायथा लागेल. बसूया आता तिथे. तर डायरेक्ट भेटू आपण पायथ्याला. तर इकडे हॉटेल लाईन सुरू झाली आहे. पुढे जवळ आपला स्पॉट आहे. तर पोचू आपण थोड्या वेळात. जवळ आलो की अजून दाखवतो. हो न फायनली आपण पोचलो आहे. हा बघा पालखी विश्रांती थांबा. आपला हॉल्ट आहे इथे. हे खाली बघ पोचलो आहे.
आपण पोचलो हॉल्टवर. आज भजन आहे आपलं, तर भजनाची तयारी चालू आहे. उद्या लाईनीत बॅगा लावून
डाळ भात आहे, नळ्या छोलेची भाजी आहे, स्वीटमध्ये सुंदर बेनी डायब आहे आणि पुऱ्या आहेत.